रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनःपूर्वक स्वागत. दर शुक्रवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो, ज्यामध्ये शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स यांनी जर्मन आणि फ्रेंच ह्या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचं तंत्र सगळ्यांसाठी खुलं करून दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण घर बसल्या अतिशय माफक दरामध्ये आणि कुठल्याही वयोगटातल्या व्यक्ती ह्या दोनही परकीय भाषा शिकू शकतात, अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. तर यामध्ये आपण विविध वयोगटातील व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा आजवरचा अनुभव आणि फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतरचा त्यांचा अनुभव या सगळ्याचबद्दल त्यांच्याशी चर्चा करत असतो. याच अनुषंगाने आज माझ्याशी खास पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर सविता केळकर, ज्या जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आहेत. त्यासोबतच फर्ग्युसन कॉलेजच्या जर्मन लँग्वेज डिपार्टमेंटच्या त्या HOD सुद्धा आहेत. सविता मॅडमशी आपण मागच्या भागात सुद्धा गप्पा मारल्या होत्या, त्याचाच उत्तरार्थ आता आपण ऐकणार आहोत. बरं, आता माझ्या एकतर लक्षात आलं की आपण परकीय भाषा शिकल्याने त्या त्या देशामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. पण जर्मन किंवा फ्रेंच भाषा शिकल्यानंतर भारतामध्येच काही करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत का? अरे खूप आहेत. हं. कारण आता तू पुण्यातच बघशील ना, तर इतक्या कंपनीज आहेत. हं. म्हणजे अख्ख्या भारतात आहेतच, पण पुण्यात प्रचंड कंपनीज आहेत. त्याच्यामुळे जर्मन किंवा फ्रेंच केलं, फॉर दॅट मॅटर तुम्ही स्वीडिश शिकलात, स्पॅनिश शिकलात, तरी बघितलंस तू तर खूप कोलॅबोरेशन्स आहेत आणि खूप कंपनीज आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर परदेशी जायचं नसेल, समज आता 2 इंजिनियर माझ्याकडे इंटरव्ह्यूला आले आणि दोघांचंही क्वालिफिकेशन ते आहे. पण एकाला माझी जर्मन कंपनी आणि ह्या मुलाला जर चांगलं जर्मन येत असेल, तर अर्थातच मी त्याला घेईन ना. कारण ज्यावेळेला माझ्याकडे जर्मन पाहुणे येतील किंवा मला काही कंपनीत काम असेल, तर त्याच्या जर्मन ज्ञानाचा उपयोग होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही स्किल समज शिकत असाल आणि त्याच्या जोडीला परकीय भाषा आणि परकीय भाषा म्हणजे मी फक्त तुला जर्मन, फ्रेंच, मराठी असंच म्हणते असंही नाही. म्हणजे आता मला माहितीये की आता मी कर्नाटकाच्या बॉर्डरला होते ना, तर तिथे कानडी येणं किंवा गुजरातमध्ये आता माझे वडील गुजरातीत शिकले. ते मोरवीला होते. तर तुम्हाला त्या भाषा सुद्धा परकीय म्हणजे तुमची नसलेली कुठली पण भाषा ती परराज्यीय असली तरी सुद्धा ती परकीयच भाषा असते ना आपल्याला. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे जेवढ्या भाषा शिकता येतील ना, तेवढं तुम्ही माणूस म्हणूनही प्रगल्भ होता. कारण तुम्हाला तिथली संस्कृती भाषा म्हणजे कसं आहे ना, भाषा म्हणजे रहन-सहन आलं, तुमचे कपडे कसे घालता, तुम्ही खाता-पिता काय, सगळंच तो भाग आहे ना गं त्याचा. त्याच्यामुळे आता कर्नाटकात मी म्हणल्यावर म्हणणार बिशी बेई अण्णा किंवा भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे जे भजन आहे, तर आता आपण त्याकडे इथे गायलं जातं. पण म्हणजे ह्या भाषा एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि मला असं वाटतं की ही भाषा आणि ती भाषा त्याच्यात शत्रुत्व नसून मित्रत्व आहे, तर ते कसं शोधून काढायचं हे आपण विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. क्या बात आहे! खूपच छान. बरं, आता मी नवखी आहे. मी नुकतीच जर्मन भाषा शिकली आहे. माझ्याकडे शून्य एक्सपिरियन्स आहे. तर मी जेव्हा कुठे जॉबसाठी जाते, तर त्यावेळेला मी साधारण किती अपेक्षा ठेवली पाहिजे अर्निंगची? त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कसं आहे माहितीये का, इतकं अगं हे वेगळं-वेगळं क्षेत्र आहे. म्हणजे आता काही युनिव्हर्सिटीमध्ये आता मी शिकवायला गेले ना, तर मला 1,500 तासाला मिळतात. काही आता शाळांमध्ये वगैरे ₹300 पण मिळतात. म्हणजे मी कुठल्या विद्यार्थ्यांकडनं मी किती पैसे घेते आहे. तसंच कंपन्यांचं पण आहे गं. ज्या मोठ्या कंपनीज आहेत ना, ज्या इंटरनॅशनल फेमच्या आहेत, तर त्यांचं पॅकेज खूप जास्त असतं बघ. पण काही ह्याला नसतं ना, कारण त्या कंपनीजच छोट्या असतात. बरोबर. त्याच्यामुळे ही रेंज इतकी अफाट आहे. पण मला असं वाटतं, की सुरुवातीला ज्यावेळेला मी सुरुवात करते ना, त्यावेळेला मला इतकं पॅकेज पाहिजे आणि हेच पाहिजे, असं थांबण्यापेक्षा जे आहे ते घ्यावं, तिथनं सुरुवात करावी. कारण आपल्याला जसा अनुभव वाढतो ना, तसे आपले पैसेही वाढतात. मग दुसरीकडे कुठेही गेलो ना आपण, तरी सुद्धा मग ते विचारतात ना, तुमचा आधीचा अनुभव काय आहे? हो. त्याच्यामुळे आणि स्किल तुम्हाला किती येतं म्हणजे भाषा हे पण स्किल आहे. प्लस त्याच्या जोडीला समज मी टर्नर आहे, फिटर आहे, वेल्डर आहे, ड्रायव्हर आहे, कुक आहे किंवा इंजिनियर आहे किंवा मला कॉमर्स केलंय, मी एम.कॉम केलंय. तर मला त्या विषयातलं ज्ञान चांगलं पाहिजे. तर मग तुम्हाला नोकरी मिळताना
फक्त भाषेवर हल्ली नोकरी मिळणं कमी-कमी होत चाललंय ना. हं. एआय आल्यामुळे ट्रान्सलेटर, इंटरप्रिटर हे कमी होत आहेत गं जॉब्स आता. बरोबर. हं. पण शिक्षकाला रिप्लेसमेंट नाहीये. असं कधी होणार नाहीये, की शिक्षक शिवाय मी शिकतो असं होत नाही ना. तुम्हाला थोडा गाईडन्स लागतो, हँड होल्डिंग लागतं. बरोबर. त्यामुळे नोकरी तुम्ही कुठे अप्लाय करताय आणि कधी-कधी राइट टाईम, राइट प्लेस असं म्हणतो बघ आपण. आणि आपल्याला असं वाटतं, की अरे ह्याचं आणि माझं एवढं सगळं सारखंच होतं. म्हणजे मी माझ्याच बाबतीत सांगते. मी आता 50 वर्षात इतकं सगळं मिळवून शकले. म्हणजे मी पहिली महिला आजीव सदस्य आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची. फर्ग्युसनला सुपरवायझर होते. मी अनेक शाळांची चेअरमन होते. हं. मी आता जर्मन शिक्षक आमचं असोसिएशन आहे. त्याची 6 स्टेटची कोऑर्डिनेटर आहे. वाह! मला तो राज्य पुरस्कार मिळाला. जर्मनीची पद्मश्री म्हणजे ऑर्डर ऑफ मेरिट मिळालं. तर हे सगळं करताना मला असं जाणवतं, की घरच्यांचा पाठिंबा म्हणजे माझी सासू, चुलत सासू, सासरे, घरचे मुलांकडे लक्ष देऊन करतो ना आपण हे नवरा हं. ह्या सगळ्यांचं सहकार्य, आई-वडिलांनी तुम्हाला वाढवलेलं असतं ते. प्लस मॅनेजमेंट तुम्ही जिथे काम करता, तुमचे कलीग्स म्हणजे आता मला खूप प्रकर्षाने जाणवतं. मी एवढे ग्रुप्स घेऊन जाते ना जर्मनीला यावेळेला मी 5 ग्रुप्स घेऊन जाणार आहे. तर क्या बात है! प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर एक जर्मन टीचर आहे ना गं, हं. कोऑर्डिनेटर म्हणून. हं. पण मग मी त्यांना म्हटलं ना, की आपण असं आता ट्रेनिंग देऊ म्हणजे गेले मागचा आठवडाभर आम्ही त्यांना ट्रेनिंग देत होतो, की आपल्याकडचे इक्कत म्हणजे काय? बांधणी म्हणजे काय? बाटिक म्हणजे काय? हे सगळे टेक्सटाईल मधलं माहिती पाहिजे. हं. मग आपल्याकडे ग्रीन रिव्होल्यूशन झालं. म्हणजे काय झालं? पूर्वी आपल्याकडे उपाशी राहायला लागायचं लोकांना. आता भरपूर असतं. अमूल कसं झालं? व्हाईट रिव्होल्यूशन झालं म्हणजे काय झालं? हं. किंवा पॉलिटिकल सिस्टम्स आपल्याकडच्या कशा आहेत? जर्मनीतल्या कशा आहेत? फ्रान्समधल्या कशा आहेत? किंवा त्यांना म्हणजे आपलं इंडियन हेरिटेज, आपला जो वारसा आहे, हं, जो हं. किती मोठा आहे. तर परदेशी कुठेही घेऊन जाताना किंवा माणूस म्हणून आपण त्यांना डेव्हलप करताना, ह्या सगळ्या गोष्टी सांगायची गरज असते. कारण तुम्ही कुठेही गेलात ना, तर तुमच्या पाठीला कणा आहे का? आणि मी भारतीय म्हणून मला अभिमान आहे का? तर तुम्ही तर तुम्हाला ते इक्वल समजतात. म्हणजे माझ्या बाबतीत हे मला कायम जाणवतं, की मी आता 30 वर्ष एक्सचेंज करते ना, पण मी कुठल्याही ऑफिशियल मीटिंगला अजूनही साडी नेसूनच जाते आणि इतर वेळी सुद्धा मी सलवार कमीज घालते, कुंकू लावते, बांगड्या घालते. कारण ती माझी संस्कृती आहे, ज्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. हं. आणि त्याच्यामुळे त्यांना हे लक्षात येतं, की ह्यांचं खाणं-पिणं, रहन-सहन म्हणजे मग मी तिथे भजन शिकवते, योगासनं शिकवते, मेहंदी काढायला शिकवते, रांगोळी शिकवते. मग कुकिंगचे अनेक पदार्थ म्हणजे एकाला पुरणपोळी खाऊन बघायची होती. एक्सचेंजमध्ये खूप काही करायला लागतं ना, पण हे तुम्हाला स्वतःला आलं पाहिजे, हं. इंटरेस्ट पाहिजे आणि त्याच्याबद्दल अभिमान पाहिजे. आपण जे काही आहोत त्याच्याबद्दल जर अभिमान असेल, तर कुठेही दुसऱ्या देशात तुम्ही गेलात, तर ते तुम्हाला मानाने वागवतात. पण तुम्ही जर "वाह! वाह! तुमचं सगळं चांगलं बरं का आणि आमचं नाहीये." असं झालं ना, तर ते मग तुम्हालाही ते तेवढा आदर देत नाहीत ना गं. हं. अगदी. पुढे मला तुम्हाला असं विचारावसं वाटतं, की शिक्षक किंवा ट्रान्सलेटर ह्या व्यतिरिक्त अजून काही वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत का, की ज्यामध्ये जर्मन किंवा फ्रेंच भाषा शिकल्यानंतर आपल्याला जॉब मिळू शकतो अशा काही? खूप आहेत अपॉर्च्युनिटीज. म्हणजे माझी तर एक मैत्रीण आहे ना, ती काय करते माहितीये का, हिंदी सिनेमे असतात ना, हं, हं. ते ती जर्मनमध्ये डब करते. म्हणजे बरं. सगळं ट्रान्सलेशन करते हं. आणि शाहरुख खानचे वगैरे सिनेमे खूप पॉप्युलर आहेत जर्मनमध्ये. तर हं. भाषांतर हे तर आहेत. प्लस त्याच्या जोडीला मी तुला म्हटलं तसं, की एखादं माझ्याकडे हं. स्किल आहे आणि त्याच्या जोडीला जर्मन आहे. म्हणजे अकाउंटन्सी असू देत किंवा आता शेफ म्हणून पण इतक्या नोकऱ्या तिकडे आहेत. ड्रायव्हर म्हणून इतक्या नोकऱ्या आहेत. तर हं. तुम्ही एखादं हे स्किल आणि त्याच्या जोडीला भाषा, तर प्रचंड अनेक प्रकारच्या नोकऱ्या अवेलेबल आहेत. आता साधं सांगते मी तुला, शिक्षक म्हणून जरी तू शिकवायचं म्हणलंस ना, हं. तर अनेक जण आपल्याकडचे आता तिकडे गेलेले आहेत हं. हं. नोकरीनिमित्ताने गेलेले आहेत, शिक्षणानिमित्ताने गेलेले आहेत आणि हं. मग त्यांना B1, B2 ह्या ज्या लेव्हल्स आहेत त्या करायला लागतात. मग ते बरोबर. काय करतात, ऑनलाईन हे शिकतात. त्याच्यामुळे तो शिक्षक असतो तो इथे असतो आणि ते असतात ते जर्मनीत असतात. आणि अगदी कमीत कमी तू ₹500 तास घेतलास आणि 120 तासात A1 पूर्ण होते. तरी 12-पंचे-60 म्हणजे तुझे ₹60,000 घर बसल्या मिळाले ना तुला, रोज 1-1 तास केलंस किंवा रोज 2 तास केलंस किंवा काय. हं. तर अशा अनेक किंवा ऑफलाईन सुद्धा म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी सगळ्यांना जर्मन आहे. त्याच्यामुळे त्या मुलांना तुम्ही शिकवता. हल्ली कसं झालंय माहितीये, आता ह्या ज्या आय-बी स्कूल्स आहेत म्हणजे माझी नात आता ते इंडस म्हणून आहे आय-बी शाळा तिथे जाते. म्हणजे पहिलीपासूनच जर्मन किंवा फ्रेंच किंवा स्पॅनिश शिकवतात. तर मग
खूप आई-वडिलांना असं वाटत असतं, की सुट्टीत ते काहीतरी वेगळं शिकू देत. म्हणजे इव्हन संस्कृत श्लोक शिकतात, वेगळ्या-वेगळ्या कॅम्प्सना जातात. तर ह्या भाषा पण शिकतात आणि लहान मुलांना शिकवण्याची नॅक वेगळी आहे ना गं. हं. आता इथे निवारा म्हणून वृद्धाश्रम आहे. हं. तर तिथे बरीच डे साठी म्हणजे काही जण जवळपास राहतात, पण घरी एकटं राहायला नको म्हणून सुद्धा तिथे येतात. बरं. आणि मग त्यांना पेटी वाजवायला शिकतात काही जण. तर काही जण परकीय भाषा पण शिकतात. तिथे इतकं जर्मन छान शिकतात. हं. म्हणजे आता वेगळा विषय म्हणून सांगते. माझी भाची आहे ती फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिची एक मैत्रीण आहे ती पल्मोनॉलॉजिस्ट आहे. म्हणजे लंग्सचे ज्यांना प्रॉब्लेम असतात ना, हां. तर ती लंग्सची कपॅसिटी कशी वाढवायची. हं. तर मी आणि माझ्या भाचीनी माउथ ऑर्गन अशा पेशंट्सना शिकवला व्हॉलंटिअर करून. हं. आणि रोज तुम्ही आधी सुरुवातीला 1 मिनिट वाजवा, मग 2 मिनिटं वाजवा, मग 5 मिनिटं आणि त्यांच्या लंग्सच्या कपॅसिटीत खूप फरक पडला. म्हणजे ऑक्सिजन जो सतत घ्यायला लागायचा त्यांना, तो हळू वेळ कमी व्हायला लागला आणि डॉक्टर इतके खुश होते. म्हणजे कुठल्याही वेगळ्या-वेगळ्या विषयात तुम्ही काम करू शकता आणि तसंच जर्मनचं आहे. मला जर जर्मनबद्दल पॅशन असलं, हं. तर मी अनेक प्रकारे मी शोधून काढू शकते संधी. आणि मला शिकवता येऊ शकतं. मला घरबसल्या पैसेही मिळू शकतात. हं. तर अपॉर्च्युनिटीज अनलिमिटेड आहेत. बरं. खूपच संधी उपलब्ध आहेत आणि फक्त जर्मन असं नाहीये. म्हणजे हं. मी मध्ये जपानलाही गेले होते. जपानलाही सगळीकडे इथे म्हातारी लोकं वाढतायत ना. फ्रान्सला मी सारखी जाते किंवा कुठलीही भाषा शिका आणि त्याच्यात संधी उपलब्ध आहेत. हं. बरं, भाषेव्यतिरिक्त अजून काय स्किल असायला हवे, जर का आपल्याला परदेशात जाऊन स्थायिक व्हायचं असेल किंवा काही काळासाठी वास्तव्य करायचं असेल, तर ह्यासाठी? बेसिकली माहितीये का, आपल्याला सगळं करता येणं म्हणजे हं. आत्मनिर्भर आपण जे म्हणतो आत्मनिर्भर भारत, तसं आत्मनिर्भर माणूस म्हणजे आपलं सकाळी उठल्यापासनं म्हणजे आपल्याकडे हल्ली कसं होतं भांडी घासायला एक बाई आली, कपडे धुवायला एक कोणतरी आलं, मग भाज्या कोणीतरी आणून दिल्या. तर बेसिकली स्किल हेच, की मी सकाळी उठल्यापासनं संध्याकाळपर्यंत कोणाचीही मदत न करता व्यवस्थित आनंदाने जगू शकतो. हे महत्वाचं आहे. आणि मग त्याच्या जोडीला मी मगाशी म्हटलं तसं, की मला नर्सिंगला ते इतका डिमांड आहे माहिती आहे आता तिथे. हं. नर्सेस आणि जर्मन तर इतक्या सुंदर नोकऱ्या मिळत आहेत त्यांना किंवा फिजिओथेरपिस्ट आहेत हं. किंवा आता कुक्स आहेत. एवढी हॉटेल्स आहेत ना तिथे आणि हल्ली आता कसं झालंय आपणही परदेशी जातो. खूप जण तर तिथे कुक्स लागतात त्यांना किंवा ड्रायव्हर्स इतके कमी झालेले आहेत ना, ड्रायव्हर्स पाहिजेत. टर्नर, फिटर, वेल्डर म्हणतो ना आपण म्हणजे मी मागच्याला गेले होते आणि एक घड्याळ घेऊन गेले होते आणि बरं. ते त्या मेयरना द्यायचं होतं अगं आणि त्यातली सेलच संपली. म्हणजे हं. ती बदलायला लागली ना, तर हां. ती इथे घड्याळाची किंमत होते ₹250 हां. आणि तिथे आम्ही सेल घेतली. ती सेलची किंमत होती €2 म्हणजे ₹180 आणि बापरे! त्यांनी लावायचे €10 घेतले माझ्याकडनं. म्हणजे मी म्हटलं, "अरे 4 घड्याळं मला इथे परवडली असती." तर हे जे हाताने काम करायचं आहे ना, म्हणजे चांभार वगैरे तर तिथे दिसतच नाही तुम्हाला. ते म्हणतात फेकून द्या. बॅग खराब झाली का फेकून द्या. रिसायकल, रियूज, रिड्यूस आपण जेवढं करतो ना, हं. तेवढं नाही होत. कारण त्या माणसाचे पैसे देणं परवडत नाही. त्याच्यामुळे घरी सुतारकाम एक काहीतरी नळ गळतोय, तर तो प्लंबर आपल्यासारखा अर्ध्या तासात येईल शक्यच नाही. त्याच्यामुळे मोस्टली सगळे स्किल्स काय मिक्सरच बिघडलाय, फ्रिज बिघडलाय, या बेसिक गोष्टी, गाडीचं रिपेअरिंग हे सगळं लहानपणापासून बाळकडू त्या लोकांना दिलेलं असतं आणि आपल्याकडे असं दिलं जात नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला खूप कठीण जातं. म्हणजे आता बर्फ पडतोय आणि मी राहतोय, तर ते शॉवेल घेऊन मला बर्फ काढायला पाहिजे ना. हं. तर अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलांना शिकायला पाहिजेत आणि कष्ट घ्यायची खूप तयारी करायला पाहिजे अगं. मला हल्ली जाणवतं, की आपली पूर्वीची पिढी म्हणजे आता मी खेड्यात राहिलेली आहे ना, हं. मला चुलीवाली स्वयंपाक करता यायचा. विहिरीचं पाणी आज तू काढ म्हटलंस तरी काढू शकते. शेणाने सारवू शकते. ही हं. सगळी माझी स्किल्स आहेत आणि ही माझी बलस्थानं आहेत. बरं. म्हणजे त्याचा मला कमीपणा नाही वाटला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे आता 4 बायका असल्या, तरी सुद्धा मी भांडी घासते रात्रीची. का घासते?
तर माझी माझ्या शरीराला आणि मनाला काम करायची सवय पाहिजे. म्हणजे आपणच लक्षात ठेवून हं. काही गोष्टी जर करायचा प्रयत्न केला, तर मग तिकडे गेल्यावर मला जड जात नाही ना, कारण तिकडे गेल्यावर त्यांना खूप चांगलं आपलं खायचं-प्यायचं असतंच. मग ते वाटच बरोबर. बघत असतात, की आम्ही कधी तिकडे येऊ हं, आणि हं. मी लाटणं घेऊनच जाते माझं, कारण त्यांना पोळ्या, फुलके, पुऱ्या प्रचंड आवडतात. बरं, तर बरं. आपण आपल्या हाताने काम कसं करता येईल हं. क्या याची बात है! खूप गरज आहे. बरं. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. तर फ्लोआबद्दल येस. काय वाटतं? आणि फ्लोआमध्ये काही सुधारणा करायच्या असतील, तर त्या कोणत्या असतील? फ्लोआबद्दल एकतर मला खूप छान वाटतं, की इतकं सुंदर शैलेश शिंदे यांनी सुरू केलेलं आहे. मी खूप वेळा त्यांच्या सेमिनार्सला जाते, त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर बोलायला जाते. त्या शिक्षकांना मध्ये हं, पेन ड्राईव्ह दिला, तिथे त्या फंक्शनला मी गेले होते. आणि त्यांचे जे व्हिडिओज वगैरे आहेत ना, ते खूप छान आहेत अगं. मुलांना कळण्यासारखे आहेत आणि मुलं पुढे-पुढे शिकतात. हं. आणि सुधारणा म्हणशील ना, तर त्यांचं जे आता 4 कोर्सेस आहेत बघ, A1 लेव्हलपर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर आता हे जे ब्र्युका आइन्स म्हणून जे आम्ही पुस्तक बालभारतीसाठी फ्री डाउनलोड केलेलं आहे, हं, तेच आमचं काल बोलणं झालं, की ते 4 भागात विभागून द्यायचं हं, आणि त्याचे ऑडिओज द्यायचे. हं, म्हणजे हं, मग जर्मन लोकं कशी बोलतात, म्हणजे हा ॲडिशनल मटेरियल त्यांना मिळेल आणि फ्लोआचा जो काही प्रोग्राम असेल ना, हं, त्याला हे पूरक साहित्य आहे. त्याच्यामुळे तो हं. कार्यक्रम अजून जोरात पुढे जाईल आणि त्यांना मी सांगितलेलंच आहे, की कधीही कुठेही त्यांना मदत लागली तर मी आहे. कारण ते इतकं उत्तम काम करतायत ना, की तळागाळातल्या मुलांना बरोबर घेऊन त्यांना इतक्या संधी त्या निर्माण करतायत ना आणि मला कुठेतरी असं जाणवतं, की आपण खेड्यातनं येऊन पुण्यात येऊन ही संधी मिळाली म्हणून मी आज काही बनू शकले ना गं. तर हं. आपण आपल्याकडनं हीच संधी बाकीच्यांना देणं हे माणूस म्हणून आणि शिक्षिका म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि ते मला मनापासून वाटतं. क्या बात है! खूपच छान. त्यांनी काय केलंय आता, हं, तर तुम्ही 4 वर्षापर्यंत हं, तुम्हाला ते कार्ड देतात तुमच्याकडे स्किल असेल तर. हं, हं, म्हणजे हं. मग तुम्हाला राहून नोकरी करता येणं लगेच सोपं पडतं. म्हणजे हं, आता आपल्याला माहिती आहे, की यूएसला वगैरे किती 12 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, अजून ग्रीन कार्ड नाही झालं, अजून सिटिझन नाही झालं, एच-बी-ए म्हणजे तो व्हिसा नाही झाला. हं, हं, तसंच इथे मग गव्हर्नमेंटनीच हे सोपं करण्यासाठी ब्लू कार्ड नावाची फॅसिलिटी दिलेली आहे, ज्याच्यायोगे हं, तुम्ही 4 वर्ष निर्धास्त राहू शकता आणि मग तुम्हाला नोकरी आहे, तुमची प्रगती होतीये, ते वाढवून घेता येतं आणि त्याचे पुढचे टप्पे पण आहेत. हं, त्याच्यामुळे जर्मनीत राहून तिथलं सिटिझन होणं किंवा तिथे जाऊन राहणं ह्या हं, ब्लू हं, कार्डमुळे खूपच सोपं झालेलं आहे आणि माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यांची मुलं किंवा माझे अनेक विद्यार्थी आहेत, हं. ते ह्या कार्डामुळे अतिशय आनंदाने आणि कमी वेळात तिथे मिळाल्याने सिक्युरिटी येते ना गं, की आपण आता इथे राहू शकतोय, पुढे प्रगती करू शकतोय. तर ह्या कार्डाची म्हणजे खूप छान स्कीम आहे ही जर्मन गव्हर्नमेंटने सुरू केलेली. वाह! जाता-जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय आवाहन करावसं वाटतं फॉरेन लँग्वेज शिकण्याबद्दल? हो, मला असं वाटतं, की एकतरी परकीय भाषा जरूर जरूर शिकावी त्यांनी आणि आता ऑनलाईन, ऑफलाईन इतक्या संधी उपलब्ध आहेत ना, पण सातत्य पाहिजे गं. म्हणजे मी हे केलं, थोडंसं सोडून दिलं, ते केलं असं नको आणि मग थोडी भाषा यायला लागली, की त्याच्यात साहित्य कुठलं आहे, मग मी काय वाचतो, असं करून ती भाषा वाढवणं. मग जर्मन समज शिकलात, तर त्यातली गाणी ऐकली. मग हं, त्याचे हं. डान्सचे प्रकार कुठले-कुठले आहेत, म्युझिक प्रकार कुठले-कुठले आहेत. हां. असं करून ती भाषा वाढवणं आणि कुठल्याही वयोगटाला नवं काहीतरी शिकणं. कसं आहे, आपण ज्यावेळेला परकीय भाषा शिकतो ना, आपल्या मेंदूची परत वाढ व्हायला लागते किंवा तल्लफ व्हायला लागतो तो आपण म्हणतो तसं. हं. आणि अरे वाह! मी आज हे शिकलो बरं का, आता उद्या मी हे शिकणार आहे. म्हणजे उद्या असणं आपल्या आयुष्यात हे खूप गरजेचं आहे किंवा कधी-कधी विद्यार्थ्यांना आता मी कंटाळा आलाय, मला काहीतरी नवं करायचंय, तर एखादी परकीय भाषा त्यांना नवी शिकता येऊ शकते. मग पेन फ्रेंड तिकडचा मिळवू शकतो. ऑनलाईन कोणीतरी मित्र मिळू शकतो. ज्यायोगे ती संस्कृती माहिती होऊ शकते. तर परकीय भाषा जरूर शिकावी आणि त्याच योगे मी असंही सांगेन, की आपल्या आजूबाजूला समज दुसऱ्या राज्यातला कोणीतरी राहतो. हं. तमिळ आहे, तेलुगू आहे, गुजराती आहे, कोणीही आहे. तर आपण त्यांच्याबरोबर सुद्धा संवाद साधून हे जे मी सांस्कृतिक आदान-प्रदान म्हणते ना, ते आपल्या अखंड भारत किंवा भारतीयत्वासाठी अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मी 2 संदेश देते इथे, की परकीय भाषा तर शिकाच, पण आपल्या आजूबाजूला एखादी आपल्याच वेगळ्या राज्यातली भाषा शिकायला मिळाली, तर ती पण शिका. कारण
आपल्या देशाची प्रत्येक राज्याची संस्कृती आणि सगळं इतकं थोर आहे, की मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि त्याच वेळेला मला हे जर्मन शिकायची आणि शिकवायची संधी मिळाली म्हणून मी देवाचे खूप खूप आभार मानते. वाह! क्या बात है! खूप छान तुम्ही आज माहिती दिली आणि मुळात इतका वेळ तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी काढला आणि इतकी सखोल माहिती मला आज सांगितली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि आज आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि रेडिओ विश्वासने अशीच प्रगती करत राहावी हीच माझी शुभेच्छा. आणि श्रद्धा, तू खूप मला मोकळं केलंस, बोलकं केलंस त्याबद्दल तुझेही आभार. आणि तुझे वारलीचं मी बघितलेलं आहे, तुझे रेकॉर्ड्स आहेत. तर खूप खूप शुभेच्छा तुझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि तुला प्रोफेशनल आयुष्यासाठी. धन्यवाद. नक्की, नक्की, नक्की. थँक यू सो मच मॅडम. खूप छान काम आहे आणि इतकं ज्या काळात काही नव्हतं, त्या काळात तुम्ही उभ्या राहिलात आणि सगळ्यांसाठी एक रोल मॉडेल झालात. तर खरोखरच खूप छान वाटतंय आणि सॅल्यूट तुमच्या कार्याला आत्तापर्यंतच्या. आणि ज्यांना वेळ असेल ना, सविता केळकर Googleला घातलं की माझी वेबसाईटही येते. म्हणजे बरं. बाकीचंही त्यांना काही बघायचं असेल तर ते जरूर बघू देत. हं. नक्कीच, नक्कीच. तर रसिक हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी जोडल्या गेल्या होत्या जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आणि फर्ग्युसन कॉलेजच्या जर्मन लँग्वेज डिपार्टमेंटच्या एच-ओ-डी डॉक्टर सविता केळकर मॅडम. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.